शिरपूरवरून निघाल्यानंतर सर्वात पहिले बस सकाळी एका हॉटेलवर थांबली. तिथं आम्ही चहा पिला आणि तो चहा कमी तर पाणी जास्त लागत होता. आणि मुंबईच्या घरी आल्यानंतर असं वाटलं की मस्त आराम करायला भेटेल, पण तसं काहीच नाही झालं. आम्ही घरी 6 वाजता पोहोचलो. मग सर्वात पहिले चहा आणि ब्रेड खाऊन मस्त पोटाला आराम दिला. त्यानंतर पाणी गरम करायला ठेवलं. तर आम्हाला इथलं पाणी पचत नाही. त्यानंतर बॅगेतलं सर्व हिरवा भाजीपाला काढून घेतला. तर त्यात वाटाण्याच्या शेंगा, शेवगाच्या शेंगा, गाजर, पालक, मेथी, मुळा, पपई, हिरव्या मिरच्या, परत लाल मिरच्या, वांगी, लिंबू, कोथिंबीर, भरदाची वांगी, कांद्याची पात, लोणचं, गुळांबा, ताक असे खूपच सामान होतं. त्यानंतर ते सर्व काढून पिशव्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं. फ्रीज पण असं गचागच भरून गेलं. एकदम महिनाभर टेन्शनच नाही आता. आणि बॅगीसुद्धा एवढा घाण होऊन गेलेला होता, कारण ती बसच खूप डेंजर होती. म्हणजे आम्हाला बसायसाठी पण शीट खूपच असं घाण होतं. बेडशीट नीट नव्हती आणि बॅगी पूर्ण अशा निळ्या काळ्या होऊन गेलेल्या आहे. असो, गावाला गेलं येता जाता प्रवासामध्ये असं होतच असतं. त्यानंतर मी माझं ते भाजीपाला ठेवल्यानंतर 1 तास आराम केला. तर त्यांना ऑफिसला जायचं होतं. ते गेल्यानंतर मी साफसफाईला लागले, कारण खूपच धुळधुळैया झालेला होता घरामध्ये. देवदर्शनाच्या वेळेला 5 दिवस गेलो होतो, तर एवढं खराब नव्हतं. 15-16 दिवसातच एवढं खराब झालेलं आहे घर, एकदम डेंजर. मग घरातला कानाकोपरा, हॉल, बेडरूम, किचन साफ केला. त्यानंतर लगेच लसूण पण साफ करायला घेतला. तो सुद्धा खराब होऊन जात होता. मग काय, मस्त घरातला कानाकोपरा साफ करून झाल्यानंतर मी पण माझी तयारी वगैरे केली. कपडे वगैरे धुतले, कारण गाडी जेवढी डेंजर होती, अक्षरशः मला स्वेटरसुद्धा धुवावे लागले. पण फक्त इकडून जाताना आणि गावाकडून येताना 2च टाईम स्वेटर घातलेले होते. पण तिकडून येताना खूपच खराब हालत होती आमची. असो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाकीचं कंटिन्यू उद्या करते.